धाराशिव लोकसभेची जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे। अजित पवारांनी अर्चना पाटलांची उमेदवारी जाहीर करताच वादाची ठिणगी पडली आहे। उमेदवार बदलावा या मागणीसाठी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। धाराशिव लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील वाद काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाही। युतीच्या जागा वाटपात धाराशिवची जागा आजवर शिवसेनेकडे होती, पण महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे। तसंच अजित पवारांनी अर्चना पाटील यांची धाराशिवमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली, पण या उमेदवारीवरून धाराशिवमधील शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी धाराशिवमधील महायुतीचा उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे। धाराशिवमधील शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले। जागा ही शिवसेनेलाच सोडून घ्यायचा हा दावा आमचा आहे, कारण तो हक्क आहे शिवसैनिकांचा। आधार असा आहे की ही पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे। गेल्या 40 वर्ष झालं एक टर्म अपवाद ओळखता 35 वर्ष म्हणजे हा अभेद्य किल्ला असा शिवसेनेचा आहे की जिथं 35 वर्ष खासदार शिवसेनेचा राहिला। त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल हा गाढा आत्मविश्वास आमच्या शिवसैनिकाला आणि आम्हाला। खरं तर अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठका घेत सामूहिक राजीनामा देण्याची घोषणा केली होती, पण त्यानंतरही महायुतीत कोणत्याच हालचाली न झाल्यामुळे शिवसैनिकांनी मुंबईची वाट धरली। एकीकडे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे अर्चना पाटील यांना आपल्या विजयाची खात्री आहे। महायुतीचे तिन्ही पक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची मी उमेदवार आहे आणि या तिन्ही पक्षांचं एकच लक्ष आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं। त्यामुळे माझ्या उमेदवारीने मी खासदार होण्याने या तिन्ही पक्षांचं वर्चस्व वाढणार आहे। महायुतीत धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच वाद होता। शिंदेंची शिवसेना या जागेकरता आग्रही होती, त्यामुळे लोकसभेची घोषणा झाल्यानंतरही बराच काळ धाराशिवच्या उमेदवाराची घोषणा झाली नाही। पण 4 एप्रिलला अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर लागलीच त्यांना पक्षानं लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत। पती भाजपत तर पत्नी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी अवस्था आहे आणि त्यालाच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विरोध केलाय। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे धाराशिव लोकसभा लढवण्याकरता इच्छुक होते। सोमवारी धाराशिवमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। धाराशिवच्या विषयासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तानाजी सावंत यांच्याशी, मंत्री जे आहेत त्यांच्याशी परवा दिवशी चर्चा केली होती। तरी काही कार्यकर्ते त्यांचं मत मांडण्यासाठी शिंदे साहेबांकडे येत आहेत। निश्चितच शिंदे साहेब त्यांचं मत ऐकून घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो त्यांना सुद्धा सांगतील। मात्र शिवसेनेची पारंपरिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली। यावर मुख्यमंत्री शिंदे कसा तोडगा काढतात याकडे धाराशिवमधील शिवसैनिकांचं लक्ष आहे। धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।